हॅलो गाईज, तर माझ्याकडे आलेली होती माझी सख्खी मावशी आणि आजी, तर मम्मीची आई दोघी पण आलेल्या माझ्याकडे. म्हटलं चला आता त्यांच्यासाठी ना काहीतरी वेगळं नाश्त्याला बनवावं. त्यामुळे मी बनवलं इकडे कोथिंबिरीच्या भाकरी आणि त्या एवढ्या टेस्टी झालेल्या होत्या. म्हणजे ज्यावेळेस मी त्या करत होते त्यावेळेसच घरात एवढा खमंग वास सुटलेला होता आणि तेवढ्याच वेळात माझे सासू सासरे पण आले, कारण त्यांना जायचं होतं पुण्याला. आणि मग सकाळी मस्त ते पण भाकरी खाऊन गेले आणि आम्ही बनवलेली होती शेवंती पण त्यांनी खाल्ली आणि मी इथे एक पूर्ण भाकरी खाऊन मी गेले क्लासला. तर माझ्या आजीला खूप आवडतात कोथिंबिरीच्या भाकरी, त्यामुळे मी म्हटलं चला आता आजी आलेली आहे तर आपण करूया. तसं तर आम्ही रेग्युलर करतच असतो, बट असं कोणी आलं की आपल्याला वाटतं की हे करून खायला घालावं असं. आणि इकडे आज मी करणार होते संक्रांत, म्हणजे हळदी कुंकू मी ठेवलेलं होतं. आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे, ज्यावेळेस आपण साडी घालतो त्यावेळेस नवऱ्याला दाखवायला खूप भारी वाटतं आणि साडी घातल्यानंतर आपला नवरा पण खूप जास्त खुश होतो. त्यातलंच माझा नवरा आहे. माझ्या नवऱ्याला फक्त मी साडीवरच आवडते. म्हटलं चला आता मस्त एक व्हिडिओ कॉल करूया आणि नवऱ्याला खुश करूया. तर इकडे माझा नवरा मस्त खुश झालेले होते आणि इकडे मी जे डेकोरेशन केलेलं होतं ते पण मी त्यांना दाखवत होते. तर मला बोलतात छान छान, खूप छान केलं. मी जेव्हा असतो तेव्हा तुला ह्या गोष्टी नाही सुचत आणि मी नसलो की तू सगळ्या गोष्टी वेळेवर व्यवस्थित करत असते. म्हटलं जबाबदारी कमी असते त्यावेळेस जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही असतात. आणि इकडे आलेल्या होत्या बायका हळदी कुंकासाठी. अक्षरशः माझ्याकडे 36 ते 37 बायका येऊन गेल्या हळदी कुंकासाठी. मी 7 वाजता हळदी कुंकू स्टार्ट केलेलं, तर रात्री माझं हळदी कुंकू 9:30 वाजेपर्यंत चालू होतं आणि त्यातच मी बोरनान पण केलं. आणि इकडे एक खूप मोठा किस्सा झाला. काल मला कॉल आलेला की चौकट येते घराची, चौकट आपल्याला पूजन करायचं आहे. तर म्हटलं चला मस्त मी साडी घातली, मस्त रेडी होऊन मम्मी आणि मी गेलो. तर चौकटला कलरच दिलेला नव्हता त्यामुळे ते कॅन्सल झालं. आणि आज मी बनवलेली होती नाश्त्याला इडली सांबार. छान झालेलं होतं, टेस्टी झालेलं होतं. समोर शेजारच्या काकी आलेल्या होत्या, त्या पण मला